मी एकटाच गच्चीवरती होतो. संध्याकाळचे 6 वाजले होते. अचानक पावसाचं वातावरण होतं. अचानक कोणीतरी आल्याची मला चाहूल लागली आणि ती तर आमची घर मालकीण होती. नवीनच तिचं लग्न झालं होतं. नवीन नवरी दिसायला खूपच देखणी आणि गोरीपान होती. मी गच्चीवरती एकटाच मोबाईल पाहत होतो. पावसाचं वातावरण झालं म्हणून ती कपडे न्यायला तिथे आली आणि कपडे घेऊन गेली. मात्र थोड्या वेळाने मला समजलं की मी पण तिथेच कपडे वाळत घातले होते. चुकून तिने माझे पण कपडे घेऊन गेले म्हणून मी तिच्या घरी माझे कपडे आणायला गेलो आणि तिथेच माझी आणि तिची ओळख झाली. मग काय, घरी एक दिवशी कोणी नसताना ती मला म्हटली की सूरज, माझ्या घरी ये ना, तुझ्याकडे थोडंसं काम आहे. मी ज्यावेळेस त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस तिने माझ्याकडून काय करून घेतलं. लग्न झालेल्या नव्या नवरीला मी कसा आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात कर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आहे. मी आत्ता सध्या 29 वर्षांचा तरुण. नोकरीसाठी नुकतंच 2 ते 3 महिन्यांपूर्वी मी शहरामध्ये आलो होतो. शहर तसं माझ्यासाठी नवीन नव्हतं, पण मी जिथे आलो होतो ते माझ्यासाठी खूपच नवीन होतं. सुरुवातीला मला रूमच भेटत नव्हती राहायला. मी ह्याच्या आधी मित्रांसोबत काही महिने राहायला होतो. मात्र माझं आणि मित्रांचं जरासुद्धा पटत नसायचं. त्यामुळे नेहमीच मला रूम्समध्ये राहायला खूपच वेगळं वाटायचं त्यांच्यासोबत. आमची नेहमीच भांडण असायची. मी एका चांगल्या नोकरीला होतो. चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी होती. त्यामुळे पैशांची एवढी काही काळजी नव्हती. पण राहण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. असंच मी रूम शोधत होतो. त्यावेळेस एका ठिकाणी मला रूम भेटली. त्या बिल्डिंगमध्ये सगळं कुटुंब राहायचं. अगदी 4-5 खोल्या होत्या. नाहीतर बाजूला घर त्या रूम मालकीण खूपच वयस्कर होती. तिला एक मुलगा होता आणि नुकतंच तिचं लग्न झालं होतं. मुलगा वागायला कसा होता ते माहीत नाही. मात्र लग्न झाल्यापासून मला तो दिसलाच नव्हता. लग्नाला 6 ते 7च महिने झाले होते. मात्र त्यांचा मुलगा घरी नसायचा. सून आणि ती भाडेकरू मालकीण त्या दोघीच असायच्या. तिचं नाव मीनाबाई होतं आणि तिच्या सुनेचं नाव पूनम. पूनमला मी एकदा दोनदाच पाहिलं असेल. खूपच सुंदर होती, अगदी गोरीपान. मात्र तिची सासू कधी तिला घराच्या बाहेर जाऊन देत नसायची. कारण की घराच्या बाहेर सगळे भाडकरी लोक राहायचे आणि इकडे परगावी म्हटल्यावर खूपच वेगळी लोक दिसायची. मला मात्र खूप व्यायामाचं वेळ होतं. असंही मी कामाला जनरल शिफ्टला जायचो आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजता मी माझ्या रूमवरती यायचो. एकटा राहायचो, त्यामुळे आठवड्याच्या शेवटी रविवारी कपडे सगळे धुवून टाकत असायचो. जेवणाचं म्हटलं तर मी माझ्या रूममध्येच जेवण बनवायचो. थोडंफार साहित्य आणि थोडीफार भांडी होती, त्याच्यावरती मी जेवण बनवायचो. एक दिवशी असंच सकाळची वेळ होती. त्या दिवशी मी जरा जास्तीच लवकर उठलो होतो. कारण की मला बाहेर जायचं होतं. म्हणून मी घरातील सगळे कपडे माझी होती. त्या दिवशी रविवार असल्यामुळे सगळे कपडे धुतली आणि गच्चीवर नेऊन वाळत घातली. सकाळी मी फिरण्यासाठी बाहेर गेलो आणि असाच दिवसभर गेला. ते पावसाचे दिवस होते. मात्र आज वातावरण खूपच चांगलं होतं. म्हणून मी ठरवलं की असंही सुट्टी आहे. कंपनीतील 1-2 मित्र आम्ही बाहेर फिरण्यासाठी गेलो. येताना तिकडं टच जेवण केलं आणि नंतर असाच काही वेळ घालवला. मी रूममध्ये आल्यानंतर मला खूप आळस आला होता. दुपारचे अगदी 3 वाजले होते. जेवण बाहेर केल्यामुळे मी येऊन रूममध्ये आराम केला. नंतर अचानक मला जाग आली आणि खूप अंधार झाला होता. मी तसंच झोपेतून उठलो आणि गच्चीवर कपडे काढण्यासाठी मी गेलो. कारण की आता वातावरण खूप बदललं होतं.
जिकडे तिकडे थंड हवा सुटली होती आणि पाऊस येईल असंच वातावरण झालं होतं. मग मी गच्चीवरती आलो. गच्चीवरती आल्यानंतर तेवढ्यात घरच्यांचा फोन आला आणि मी घरच्यांना बोलत बसलो. असाच मी बोलत राहिलो. थोडंफार वातावरण अजूनच जास्त बदललं होतं. वारा पण चांगला सुटला होता. मी फोनवर बोलत किती वेळ झाला माहीत नाही. मात्र अचानक कोणीतरी आल्याची चाहूल मला आली आणि मग काय, मी पाहू लागलो. गच्चीवर एवढा पण अंधार नव्हता, मात्र वरती एक बल्ब होता. ती पूनम गच्चीवरती आली होती. तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो. खूपच सुंदर होती. दिसायला अगदी गोरीपान. तिला पाहताच क्षणी माझ्या मनात खूप सगळे प्रश्न आले. मात्र मी स्वतःला सावरलं. मी घरच्यांना फोनवर बोलत होतो, मात्र माझं लक्ष तिच्याकडेच होतं. ती कपडे काढायला आली होती. तिने स्वतःची सगळे कपडे काढली आणि घेऊन गेली. मी घरच्यांना, कुटुंबाला बोललो आणि फोन ठेवला. आता पावसाचं वातावरण होतं. नंतर मला दिसलं की माझे कपडे तर नाहीत. चुकून ती पूनमने आमचे पण कपडे घेऊन गेले होते. मग काय, तेच पाहायला मग मी त्यांच्या घरी गेलो. पहिल्यांदाच मी त्यांच्या घरी आलो होतो. मी बाहेरूनच आवाज दिला आणि दरवाजा वाजवला. माझा आवाज ऐकून ती बाहेर आली आणि म्हटली की काय काम होतं का? मी म्हटलं की अहो, मी पण कपडे वाळत घातले होते. तुम्ही माझे घेऊन आला का? हे पाहून ती म्हटली की मी तर गच्चीवरून आणलेत. मी म्हटलं हो, तिथेच माझे कपडे होते. तिने लगेच घरात गेली आणि घरातून जेवढे होते तेवढे माझे कपडे आणून दिले. माझ्यापाशी आल्यानंतर ती हसतच मला म्हणाली की चुकून झालं बरं का. मी म्हटलं की असू द्या, होतं कधी कधी. आम्ही दोघंच होतो. तिला बोलायला आम्हाला खूप बरं वाटलं. तिचा आवाज खूपच अगदी मधाळ होता. आवाज ऐकूनच समजलं की ती किती सुंदर आहे ते. आवाज खूप गोड होता. मग काय, त्या दिवशी तिच्याकडून चुकून झालं, मात्र तिथून पुढे आता ती मला एकटं दिसलं की बोलायची, हसायची. पण तिच्या सासूला अजिबात आवडायचं नाही घराच्या बाहेर आलेलं. पण नेहमी ती किचनमध्ये स्वयंपाक जरी करत असली तर हळूच खिडकी उघडायची. मी बाहेर असलो तर बघायचे. पण एक दिवशी झालं असं. दुपारची वेळ होती. त्याच वेळेस तिची घरातले कोणीसुद्धा नव्हते. मी पण त्या दिवशी रूमवरती आराम करत होतो. त्यांच्या घरातले सगळे कार्यक्रमासाठी दुसऱ्या कोणाच्या तरी घरी गेले होते नातेवाईकाच्या. पूनम एकटीच घरी होती. त्यावेळेस तिने अचानक माझ्या रूममध्ये आली. मी म्हटलं की काय काम आहे का? त्यावेळेस ती म्हटली की काय करताय? मी म्हटलं काही नाही, आराम चालू आहे. ती म्हटली का हो, तुम्ही खूप घाबरता माझ्या घरच्यांना. मी म्हटलं की तसं काय नाही. त्यावेळेस ती म्हटली की माझ्या रूममध्ये या ना, माझं थोडंसं तुमच्याकडे काम आहे. मी म्हटलं काय काम आहे, इथंच सांगा. ती म्हटली नाही, आहे थोडंसं, चला ना. पहिल्यांदाच मी त्यांच्या रूमकडे चाललो होतो. मला थोडीशी भीती वाटायची, कारण की इथल्या शेजापाजारांनी कोणी बघितलं तर मला राहायची पण खूपच अडचण होईल इथे. ते चांगलं सुशिक्षित आणि संस्कारी घर होतं आणि त्यांच्या घरातल्यांची चांगलीच दहशत पण होती. पण मला तिला भेटायची चांगली ओढ झाली होती. तिने मला काहीतरी काम आहे म्हणून बोलवलं. मी पण म्हटलं की असेल काहीतरी महत्त्वाचं काम, म्हणून तिच्याकडे रूममध्ये गेलो. ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो, ती म्हटली की अहो, खालून ती गॅसची टाकी आणायची होती आणि मला एकटीला तर येत नाही, म्हणून तुम्हाला बोलवले. मी म्हटलं बरं. जिना उतरून मी खाली गेलो आणि गॅसची ती टाकी खांद्यावरच घेऊन मी तिच्या किचनमध्ये आलो. ती मला पाहतच बसली आणि म्हटली की चक्क बाई गं, तुम्ही चांगलीच अगदी बहारदार कामगिरी केली. अगदी सहजच खांद्यावर घेऊन ती गॅसची टाकी तुम्ही आलात. खूपच अगदीच ताकद आहे तुमच्यामध्ये. मी म्हटलं की हो, ते तर आहेच. ती म्हटली की खरंच तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही दिसायला पण एवढे देखणे आहात. लग्न झालंय का हो तुमचं? मी म्हटलं नाही.
मी म्हटलं की एकट्याच तुम्ही दिसताय आज घरी. ते म्हटले घरचे बाहेर गेलेत, आता संध्याकाळशिवाय अजिबात येणार नाहीत. मी एकटीच आहे रूममध्ये. मी म्हटलं होय का, बरं चला मी जातो आता. मी असं म्हणू लागलो. मी दरवाजा जाणार तोपर्यंत तिने आवाज दिला आणि म्हटली की थांबा ना, एवढं काय लगेच. मी म्हटलं का हो. ती म्हटली की त्या दिवशी तुमचे मी कपडे घेऊन आले होते. खरं तर ते मी मुद्दामच घेऊन आले होते, कारण की तुमच्याशी भेट व्हावी म्हणून. मला काय माहीत, तुम्हाला पाहिलं तरी कसं तरी होतं. मला तुम्ही खूपच आवडू लागला आहात. असा अनुभव मला कधी आला नव्हता, पण आजकाल तुमच्याबद्दल येऊ लागलाय. ती अशी डायरेक्ट म्हणत होती, पण तिला पण तेच पाहिजे होतं. गेली कित्येक तरी दिवस ती एकटी राहत होती. तिचं पण मन होतं. तिने शेवटी माझ्यासमोर हलकं केलं. ती म्हटली की मला सुख द्याल का, कारण की खूप दिवस झालं मला आनंद काही घेता आला नाही. लग्नाच्या आधी मी बऱ्याचदा माझा एक मित्र होता, त्याच्याकडून मी खूप सुखाचे क्षण घेतलेत, मात्र त्याच्यासारखा स्पर्श मला नाहीच मिळाला. तुम्हाला बघितलं तरी कसं तरी होतंय. नकळत तिच्या मनाच्या वेदना मला तिने सांगितल्या होत्या. हे काय चुकीचं नव्हतं. ती म्हटली की द्याल का. मी अगदी शांत होतो. नकळत ती जवळ आली आणि मला खेचूनच जवळ घेतलं. म्हटली की तुम्हाला पाहिलं तरी माझं मन अगदी वेडपिसं होतं. असं वाटतं की तुम्हाला आज असंच जवळ ठेवावं. मला तेच हवं होतं. तिने दरवाजा पुढे ढकलला आणि मग काय, आता माझं मन थोडीच माझं झालं होतं. तिच्या जवळ येण्याने मी अगदीच वेडापिसा झालो आणि तिला सर्वस्व देऊन बसलो. तिला चांगलाच मी आनंद देत होतो. ओठांवर ओठ टेकले आणि वेड्यासारखं मी तिला सुख देऊ लागलो. खरंच हा अनुभव खूपच कमालीचा होता. ती अगदी नवीन लग्न झालेली नवरी होती आणि माझ्याकडून ती आनंद घेत होती. तिची होणारी तळमळ आता मी चांगलं शांत करू लागलो. मग काय, त्या दिवशी दिवसभर मी तिला आनंद दिला आणि सुखाचे क्षण असे काही दिले की मी ती कधीच मला विसरू शकणार नाही. मी त्यांच्या इथे भाडकरी म्हणून राहायचो, मात्र आज मी तिची सगळी इच्छा पूर्ण केली होती. ती मला म्हणाली की मी ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं तेव्हाच माझ्या मनात ठरवून टाकलं होतं की एकदा का होईना तुमच्याकडून सुंदर क्षणाचे अनुभव घ्यायचे, आणि खरंच तुम्हाला चांगलाच अनुभव असल्यासारखं वाटतोय. मी म्हटलं की तसं काही नाही. त्यावेळेस ती म्हटली की पण नाही, तुम्ही मात्र पहिल्यांदाच का होईना पण माझं मन जिंकलं आणि मला सुंदर क्षणाचे अनुभव दिले. असं करा आता इथून पुढे. कधी कधी मी एकटी असते तेव्हा मात्र येत जावा. मी म्हटलं की हो. तिथून माझ्या रूममध्ये आलो आणि मी आराम केला. पण जेव्हा मी रूममध्ये रात्री एकटा असायचो तेव्हा कधी कधी आमची भेट व्हायची आणि तेव्हा मी तिला सुंदर क्षणाचे अनुभव द्यायचो. आता ह्या गोष्टीला बरेच दिवस झाले. आता तर तिची सासू पण वारली आहे. ती आता एकटीच राहते. मग काय, पूनम आता माझीच झाली आहे. रात्रभर माझ्याकडून सुख घेण्यासाठी ती अगदी तरसते. मी पण तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो आणि तिला सुंदर क्षणाचे असे काही अनुभव देतो की फक्त तिला मीच पाहिजे असतो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका.